जळगावच्या पिंपराळा हुडकोमध्ये सैराट सिनेमाची पुनरावृत्ती झाली आहे। 5 वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीच्या घरच्यांनी जावयावरती कोयत्याने वार करून त्याला ठार मारलं। मुकेश शिरसाट असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे आणि त्याच्या हत्येचा कट पत्नीच्या घरच्यांनी 5 वर्षांपूर्वीच रचला होता। काल सकाळी मुकेश दुकानात जात असताना त्याच्या पत्नीच्या माहेरच्यांनी त्याच्यावरती कोयत्याने वार केले। मुकेशला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ, काका, काकू, चुलत भाऊ, बहिणी धावल्या, मात्र त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान मुकेशच्या पश्चात त्याची गर्भवती पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे। चाल ती डिलिव्हरी तिकडे करू, मी नाही बोलली तर मा पोटावर दगड टाकत होते ते। चाल नाही तर मारी टाकू तुले बिन त्या लेकराले बी। सर माझी एवढीची मुलगी कोणाच्या भरोश्यावर सोडू मी? मुलीबरोबर लग्न केलं होतं त्या पोराने, लव्ह मॅरेज केलेली होती, त्यांची दुश्मनीच होती त्याच्याबरोबर। ते त्याला मारायच्या चक्करमध्ये होते, कधी चानच भेटीने चानच पाहत होते ते। आज काय झालं? आज नेमकं असं झालं, ते सकाळी त्यांची रातपासून फिल्डिंग चालू होती, जमाव चालू होती त्यांची। म्हणजे त्यांना माहिती होतं रविवार हे घरी राहता, काहीतरी करू भाऊ आपण यांच्याबरोबर। तर त्यांनी आज पूर्ण फिल्डिंगनी निषेध हे काम केलेलं आहे त्यांनी। नवरा आम्हाला काम करतो, मी त्या लेकरांना वागाऊ कस काय? एवढी मोठी वारी वागाऊ कस काय? एक लेकरू पोटात आहे, 1-2 वर्षाची नात आहे, मले मी वागाऊ कस काय? त्यांना मला न्याय पाहिजे। आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे। ज्या अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, प्रकाश सोनवणे, बबलू बनसोडे, अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे। आणि त्याच्यानंतर 3 आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे। तपास पीआयकडे आम्ही देण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।